घटना आहे ऐश्वर्याची। ऐश्वर्या ही 19 वर्षाची तरुणी, साधी शांत पण स्वप्न पाहणारी मुलगी। घरच्या मर्यादांमध्ये राहूनही तिला तिच्या आयुष्याचं सुंदर भविष्य घडवायचं होतं। तिनं शिक्षण घेतलं, मैत्रिणींमध्ये रमली आणि हळूहळू तिचं आयुष्य घडत होतं। प्रशांत 29 वर्षाचा होता, ऐश्वर्याच्या तुलनेत 10 वर्षांनी मोठा। पण त्याच्यात तिला वेगळंच आकर्षण वाटलं। त्याचं बोलणं, त्याचा रुबाब आणि त्यानं दाखवलेली प्रेमाची काळजी, या सगळ्यानं ऐश्वर्याचं मन जिंकलं। सुरुवातीला दोघांचं नातं खूप गोड होतं। ते सतत भेटायचे, फिरायला जायचे, एकत्र वेळ घालवायचे। प्रेमाची पहिली झिंग दोघांवरही होती। प्रशांत ऐश्वर्याची काळजी घ्यायचा, तिच्या स्वभावाचा तो आदर करायचा, तिच्या प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायचा, तिला भेटी द्यायचा। ऐश्वर्यालाही हे सगळं आवडायचं। प्रेमात पडलेली ती तिच्या कल्पनेतल्या गोष्टी खरी होत असल्यासारखं तिला वाटत होत्या। पण जसा जसा वेळ जाऊ लागला तसं तसं प्रशांतच्या स्वभावात बदल येऊ लागला। सुरुवातीचं प्रेम आता एक प्रकारच्या ताब्यात बदलत चाललं होतं। तो तिला जास्त वेळ कुठंही जाऊ देत नव्हता। तिच्या फोनवर लक्ष ठेवायचा, कोणाशी बोलते, कुठं जाते याबद्दल विचारायचा। तिच्या मित्रांशी असलेल्या नात्यांबद्दल त्याला सतत शंका यायची। तिला घरच्यांनी तिला जरा दुरून राहायला सांगितल्यावर तो चिडायचा। ऐश्वर्याला आधी वाटायचं की तो काळजी घेतो, पण नंतर ती या वागण्यामुळे घुसमटू लागली। प्रशांत, हे बरोबर नाही, मी तुझ्यावर प्रेम करते, पण मला जगायलाही हवं ना। ती त्याला समजावण्याचा प्रयत्न करायची, पण तो ऐकत नव्हता। तो तिला तिच्या घरच्यांपासून वेगळं करू पाहत होता। हळूहळू ऐश्वर्या थकू लागली। ती प्रेम करायची, पण तिला हा ताण सहन होत नव्हता। गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्यानं थोडा मागे हटण्याचा प्रयत्न केला। ती त्याच्याशी थोड्या अंतरावर राहू लागली। तिला आता हे नातं आवडत नव्हतं। जिथं प्रेमात स्पेस मिळत नाही तिथं श्वास गुदमरतो हे तिला जाणवू लागलं। प्रशांतच्या मनात वेगळे विचार चालू होते। त्याला तिचा बदललेला स्वभाव खटकू लागला। तो तिच्यावर अधिकच संशय घेऊ लागला। तो तिच्या मित्रांविषयी वाईट बोलू लागला। तू कोणाशी तरी बोलतेस का असं प्रश्न विचारू लागला। तो तिच्यावर दबाव टाकू लागला, आपण लग्न करायला पाहिजे। पण ऐश्वर्याला हे अजिबात पटत नव्हतं। ती अजून तरुण होती, तिला आयुष्यात खूप काही करायचं होतं। तिला आता हा दबाव नको होता। त्या दिवशी प्रशांतनं ऐश्वर्याला भेटायला बोलावलं। आपण शांतपणे बोलूया असं त्यानं तिला सांगितलं। ऐश्वर्या त्याला समजून घ्यायचं ठरवत होती। तिला वाटलं दोघांमध्ये सगळं सुरळीत होईल। ती विश्वासानं त्या घरात गेली। खासबाग सर्कल जवळील एका ओळखीच्या घरात प्रशांत वाट पाहत होता। त्यानं आधीच खोली बंद केली होती। ऐश्वर्या आत गेली आणि त्यानं दार लावून घेतलं। माझ्यावर खरंच प्रेम आहे का? प्रशांतनं संतापानं विचारलं। ऐश्वर्या गोंधळली। प्रशांत, तुला काय झालंय? आपण शांतपणे बोलूया ना? पण त्याच्या चेहऱ्यावर वेगळंच काही होतं, डोळ्यामध्ये भीती, क्रोध आणि दुःख। तो तिला जवळ घेऊ लागला। तिनं त्याला बाजूला केलं। हे बरोबर नाही प्रशांत, मी तुझ्यावर प्रेम करत होते, पण तू आता वेगळाच वागतोयस। त्यानं तिच्या हाताला जोरात धरलं। मी तुझ्यावर जीव लावला ऐश्वर्या, आणि तू मला सोडून जाणार? ती धडपडू लागली। प्रशांत, सोड मला। त्यानं तिला भिंतीला लोटलं। आता तिच्या डोळ्यात भीती होती। ती काहीतरी ओरडणार तोच त्यानं पिशवीतून एक चमकणारा चाकू काढला। खोलीत एक क्षणासाठी भयान शांतता पसरली। तू जर माझी नसशील तर कोणाचीच होणार नाहीस। तिनं मागं जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यानं एक क्षणही न दवडता तिच्या छातीत पहिला वार केला। ती विहळली। तिनं त्याला थांबवायचा प्रयत्न केला, पण त्यानं पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हा वार केले। तिच्या गळ्यातून किंकाळ्या फुटत होत्या। तिनं हातानं त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला, पण तिची शक्ती कमी पडत होती। रक्त तिच्या अंगावरून ओघळू लागलं। प्रशांत, नको। तिनं शेवटचा प्रयत्न केला, पण त्याच्या डोळ्यासमोर आता काहीच नव्हतं। तो आंधळा झाला होता। अजून काही वार केल्यानंतर ऐश्वर्या शांत झाली। तिचे डोळे अर्धवट उघडे होते, जणू काही प्रश्न विचारत होते, का? प्रशांत शुद्धीत आला। समोर ऐश्वर्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती। तो तिच्याकडं पाहत होता। मी काय केलं? तो थरथर कापू लागला। त्याचे हात रक्तानं माखलेले होते। त्यानं त्या हातांकडे पाहिलं आणि वेड्यासारखा हसू लागला। स्वतःवर घात। मी तिच्याशिवाय जिवंत राहू शकत नाही।
त्यानं तोच चाकू उचलला आणि स्वतःच्या पोटात रोवला. एकदा दोनदा. त्याचंही रक्त आता जमिनीवर सांडू लागलं. तो ऐश्वर्याच्या शेजारीच कोसळला. त्यांच्या दोघांच्या रक्तानं ती खोली लाल झाली होती. त्या घरात आता शांतता होती, फक्त रक्ताचा वास हवेत भरून राहिला होता. सायंकाळी ऐश्वर्याच्या घरचे परतले. दरवाजाच्या बाहेर गाडी उभी होती, पण आतून कुठलाच आवाज येत नव्हता. त्यांनी हळूच दार उघडलं आणि समोर जे दिसलं ते पाहून त्यांना हादरायला झालं. आईच्या तोंडून एक कळवळणारी किंकाळी बाहेर पडली. ऐश्वर्या! समोर दिसलेलं दृश्य पाहून तिथल्या प्रत्येकाचा थरकाप उडाला. खोलीच्या मध्यभागी रक्ताचा सडा पडलेला होता. दोन शरीर निष्प्राण अवस्थेत पडलेली होती. एक ऐश्वर्याचं आणि दुसरं प्रशांतचं. ऐश्वर्या आणि प्रशांत शांत पडले होते. त्यांचे मृतदेह थंडगार झाले होते. त्यांच्या नजरा अजूनही त्या खोलीतल्या भिंतीकडे टक लावून पाहत होत्या, जणू काही सांगायचं राहिलं होतं. शहापूर पोलिसांना तातडीनं माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. सगळ्या परिस्थितीचा पंचनामा केला. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. घरच्यांनी पोलिसांना सांगितलं, आम्ही यांच्यातले वाद माहीत होते, पण असं काही होईल याची कल्पनाही केली नव्हती. शेजाऱ्यांनी डोळ्यात पाणी आणून सांगितलं, प्रेम केलं होतं, पण त्याचं इतकं भयानक शेवट होईल हे कोणालाही माहीत नव्हतं. प्रशांतच्या डोक्यात मागच्या काही दिवसांपासून एक वेडसर विचार घोळत होता. ती माझी नसणार तर ती कोणाचीच होणार नाही. तो त्या विचारात हरवला आणि अखेर त्यानं ऐश्वर्याच्या प्राणांवर घाव घातला आणि स्वतःलाही संपवलं. या घटनेतून आपण काय शिकावं? त्या रात्री बेळगावच्या आकाशात एक विचित्र शांतता होती. एक प्रेम कथेचा असा शेवट होईल हे कुणालाही कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. प्रेम म्हणजे निस्वार्थ असतं, पण जिथं ताबा आणि जिथं हिंसा येते तिथं प्रेम संपून जातं आणि उरतं फक्त भय, वेदना आणि रक्तानं माखलेला शेवट. प्रेम हा सुंदर अनुभव आहे. तो आपल्याला जिवंत वाटतो, आयुष्याला अर्थ देतो. पण जेव्हा प्रेमात अतिरिक्त स्वामित्व भावना, संशय आणि ताबा मिळवण्याची वृत्ती येते, तेव्हा ते प्रेम राहत नाही. ते हिंसा आणि आत्मघाताच्या उंबरठ्यावर पोहोचतं. प्रेमात विश्वास, पेस आणि एकमेकांचा आदर आवश्यक आहे. कोणावरही जबरदस्तीनं अधिकार गाजवणं प्रेम नसतं, तर ते स्वार्थीपणा आणि नियंत्रणाची भावना असते. कोणी आपल्याला सोडून जात असेल तर ते स्वीकारणं गरजेचं असतं. प्रेमात जबरदस्तीनं कोणालाही रोखता येत नाही. आपल्याला ज्या व्यक्तीबरोबर राहायचं नसेल तिला आपण जबरदस्तीनं आपल्या आयुष्यात ठेवू शकत नाही. या घटनेनं प्रेमाचा खरा अर्थ शोधण्याचा प्रश्न पुन्हा उभा केला. प्रेम म्हणजे जीव लावणं की जीव घेणं? घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया जरूर कळवा. चॅनलवर नवीन असाल तर गुन्हेगारी विश्व या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.